मस्तपैकी असं कच्च्या कैरीचा मुरंबा आणि आंबट गोड असं लोणचं बनवून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात किती भारी टेम्पटिंग वाटतंय ना. तर माझा व्हिडिओ जर ह्याचा आवडला असेल ना रेसिपीचा आणि तुम्हाला वाटत असेल आपण पण बनवून बघूया, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे कच्च्या कैरीचा मुरंबा आणि आंबट गोड लोणचं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि सगळ्यांनाच नक्कीच याचा फायदा होईल. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया. याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे, कृती काय आहे, ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मी हे तोतापुरी आंबे घेतले आहेत. तर हे मी 2 किलो वजनी प्रमाणात घेतलेले आहेत आंबे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये मी रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे मुरंब्याची आणि आंबट गोड लोणच्याची. तर हे बघा, आता मी 2 किलो घेतलेले आहेत ना, तर ह्याची आपण सालं काढली, ते आतमधल्या बिया काढल्या, ते 1.5 किलो वजनी प्रमाणात तुम्हाला भरणार. तर आता हे बघा, मी सालं काढून घेतली आहे. आता बारीक किसणी घेतली आहे मी. ह्याच्यावरनं आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि ना जाडीवाली चाळण नाही घ्यायचे, कारण कसं जेवढं तुम्ही बारीक किसणार ना तेवढं शिजायला ह्याला टाईम नाही लागत आणि लवकर शिजलं जातं. त्याच्यामुळे किसणी बघा मी छोटीवाली घेतली आहे आणि ह्याच्या छोट्या किसणीवर ना पटपट असा किसला जातो. तर बघा, आता हे असं मी सगळं हे असं किसून घेणार आहे. बघू शकतात तुम्ही बारीक एकदम. आता हे बघा, मी हे कैऱ्या तोतापुरी घेतलेले, ते परत एकदा तुम्हाला दाखवते. का दाखवते, कारण तोतापुरी कैऱ्या कशा जास्त आंबट नसतात, त्याच्यामुळे कसं साखर आणि गुळाचं प्रमाण पण आपल्याला कमी लागणार. तर हे बघा, सगळी सालं काढून झालेली आहेत. तर आता हे ना मला 2 रेसिपी ह्याच्या करायच्या, त्याच्यासाठी मी दोघांमध्ये डिवाईड केलेले आहेत. अर्ध गोड लोणच्यासाठी ठेवलेलं आहे मुरंब्यासाठी आणि एक आंबट गोडसाठी. ते बघा, जी मुरंबा असतो ते मी किसून घेतलं आहे आणि दुसरीवाली जी रेसिपी बनवणार आहे ना आंबट गोड लोणच्याची, त्याच्यासाठी बघा मी ही कैरी ना अशी पातळ अशी कापून घेऊन असे ना उभे त्याचे काप काढून घेणार आहे. तर दिसायला पण चांगली दिसते ही. आणि हे लोणचं तुम्ही करून बघा, खरंच अतिशय सुंदर लागतं. आता हे बघा, असं मी बारीक हे कापून घेणार आहे आणि ना शक्यतो ना जेवढं पातळ होईल ना तेवढं भारी लवकर शिजलं जातं. आता हे बघा, किसून पण झालेले आणि छोटे छोटे काप पण बनवून झालेले आहेत. आता आपण याच्या रेसिपीकडे वळूया. याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यामध्ये त्याचं वजनी प्रमाण काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आता हे बघा, मी 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केले. 1.5 किलो मँगो होता, त्याच्यामधला मी दोघीकडे हाफ केलेला आहे. तर हे बघा, आता जेवढा मी मँगोचं वजनी प्रमाण ह्या साईडला घेतलं आहे ना तेवढंच मी गुळाचं प्रमाण घेतलं आहे, लक्षात घ्या. आता हे मी पहिल्यांदा ना आंबट तिखट जे लोणचं आहे ना कच्च्या कैरीचं ते बनवून घेणार आहे. त्याच्यात तुम्ही म्हणाल मुरंबा तर आहे, तर तुम्ही तेल फोडणी कशाला घालताय, तर हे आंबट गोड लोणच्यामध्ये ना तुम्ही फोडणी घालूनच बनवा. कारण हे बघा, आता बघा मी कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. तेल पण बघा मी जास्त नाही घेतलं आहे, 2-3 आपण जे नाश्त्याचा चमचा असतो ना ते घेतलं आहे आणि अर्धा चमचा मी राई घातलं आहे. आणि हे बघा, धने पण ना मी जो नाश्ता करतो ना ते एक आणि थोडंसं अजून जास्त घेतलं आहे. आणि नाही, धने आपल्याला हाताने थोडेसे ना हातावर असे घासून नंतर टाकवायचे आहेत, जेणेकरून त्याचा ना फ्लेवर एकदम भारी लागणार आहे. आणि हा ना लाल तिखट आहे, हा नुसता कलरचा मसाला आहे. जो कश्मीरी लाल तिखट आहे ना तो मी टाकलेला आहे. तर आपल्याला ना दुसरी गोष्ट म्हणजे ना गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे, ना मीडियम ना फास्ट, कारण हा जर मसाला जर जळला ना तर तो लगेच काळा कलर होणार आणि पाहिजे तसा कलर आपल्या लोणच्याला येणार नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे. तर हे बघा, हे मी आधी पहिल्यांदा गूळ घालून घेतलं. तुम्ही लक्षात घ्या, पाण्याचा ह्याच्यामध्ये अजिबात वापर करायचा नाही आहे. तुम्हाला वाटत असेल खाली लागेल करपेल, तर असं अजिबात होणार नाही आहे. कारण आपण जेव्हा स्लो करून गॅस ठेवतो ना तर गूळ आपणच पाणी सोडणार आहे, कारण कैरीमध्ये पण ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे गूळ व्यवस्थित पाणी सोडणार त्याचं. आणि हे बघा, असं मी काप करून घेतले आणि तुम्ही नक्की असं करून घ्या, कारण दिसायला पण टेम्पटिंग वाटतं आणि लागतं पण भारी एकदम भन्नाट.
तर अशी रेसिपी ही तुम्ही मुरंबा वगैरे रोजच करतात, पण ही आंबट गोड लोणच्याची अशी एकदा रेसिपी करून बघा. तुम्ही दरवर्षी कराल ही, आणि जास्त म्हणजे भारी लागते, त्याच्यामुळे तुम्ही खाल पण. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि लक्षात घ्या, गूळ घातलं आहे, गुळामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे जास्त आपल्याला मिठाची गरज नाही आहे, चवीपुरतं आपल्याला लागतं. आणि थोडासा ना हिंग मी वरून टाकलेला आहे, फोडणीमध्ये नाही टाकला आहे, तर हिंग टाकलेलं आहे. आता आपल्याला ना हे वर खाली करून ना सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मी परत एकदा सांगते, ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे, कारण गुळाला ऑलरेडी पाणी सुटतं. मी तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, बोलली होती ना, पाण्याचा अजिबात नाही वापर करायचा, ते गूळ आपणच पाणी सोडणार आहे. आता ही आपलं झालं. आता आपण ह्याच्यावर झाकण मारून ठेवूया, आणि हे ना आपल्याला स्लो गॅसवर एकदम 10 मिनटं आपण हे असंच शिजवून घ्यायचं. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला मुरंबा बनवायचा आहे, तर मुरंब्याला आता कशी कृती आहे ते तुम्हाला दाखवते. एका साईडला आता ही कढई मी गरम करत ठेवली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. साखर आणि जे ही कैरी किसून घेतली आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं. आता हे मी तुम्हाला सांगते, ही अर्ध्या किलोपेक्षा जास्त कैरी मी घेतलेली आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे गोड पदार्थ बनवतात तेव्हा त्याचं जे कृती असते ना ती लक्षात घ्या. जेवढं तुम्ही हे साहित्य घेतात ना तेवढंच साखरेचं प्रमाण घ्यायचं, जेणेकरून आपली ना रेसिपी एकदम चांगली होते आणि टेस्टी होते. आता बघा, जेवढी ही मी कैरी घेतलेली आहे ना, अर्ध्या किलोपेक्षा जास्त आहे, पावणा किलो पकडा, आणि त्या पावण्या किलोमध्ये मी 1.25 किलो साखरेचं प्रमाण घालणार आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण स्लो गॅसवर ठेवला नाही सगळं मिक्स करून तर आपणच पाणी सुटणार आहे. आणि तुम्ही चुकून जर पाणी घातलात ना तर ह्याला एवढं पाणी सुटणार की तुमची रेसिपी पाणी म्हणजे कमी होणारच नाही, ते जास्त वाढत जाणार आणि पाहिजे तसा मुरंबा तुमचा होणार नाही. आता हे बघा, मी स्लो गॅसवर पहिल्यांदा तो कैरीचा किस सगळा टाकून घेतला, आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावर 1.25 किलो साखर टाकलेली. आणि हे बघा, दालचिनी घेतलेली आहे मी. तुम्ही ह्या मुरंब्यामध्ये दालचिनी नक्की टाका. याचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. दालचिनीमुळे कसं मुरंब्याला एक भारी फ्लेवर येतो. आणि मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. कधी पण लक्षात घ्या, एखादा गोड पदार्थ करायला जातात तेव्हा थोडंसं किंचित तुम्ही मीठ टाका. त्या मिठाच्यामुळे जी तुम्ही पदार्थ करतात त्याला अतिशय रुचकर अशी चव येते, आणि चवीला पण एकदम भन्नाट होतो. आपण सेम आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, आणि स्लो गॅसवर आपल्याला हे 10 मिनटं ठेवायचं आहे. ह्याच्यावर आता मी हे सगळं मिक्स करून घेणार, आणि वर खाली करून आता हे मी 10 मिनटासाठी ठेवणार आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण बघूया, जे आपण पहिल्यांदा जे हे केलं होतं. आता बघा, हा मुरंबा पण बघा आपला व्यवस्थित रटमटतोय बघा. मी ह्याच्यात अजिबात पाणी घातलं नव्हतं, तरी पण बघू शकतात तुम्ही, लागला पण नाही आहे, कारण गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचा, नाही तर खाली लागण्याचं पण प्रमाण असतं. आणि दालचिनीमुळे घरभर असा मस्त असा सुगंध पसरलेला आहे मुरंब्याचा. एक वेगळाच फ्लेवर येतो मुरंब्याला दालचिनीमुळे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ना आपली वेलची असतात ना, ती वेलचीची पावडर पण तुम्ही करून टाकू शकतात. ऑप्शनल आहे, कोण टाकतात, पण मी नाही टाकलं आहे, कारण दालचिनीमुळे ऑलरेडी याला मस्त असा फ्लेवर आलेला आहे. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे प्रत्येक जणाची कृती पण वेगवेगळ्या असतात. तर मी ह्याच्यामध्ये वेलची नाही टाकले, दालचिनीचाच वापर केलेला आहे. आता इकडे मी बघू शकतात तुम्ही, पाणी न घालता गुळाला किती पाणी सुटलं आहे बघा. आणि आता आपण चेक करूया, हा जो मँगो आपण घातलेला आहे याच्यामध्ये ना, कैरी ती शिजली की नाही ती. आणि लक्षात घ्या, तुम्ही जेवढे पातळ कापायचे काढाल ना कैरीचे, वेळ थोडा जास्त लागतो, पण दिसायला पण भारी होते ही रेसिपी, आणि चवीला ते अतिशय उत्कृष्ट होते. आता आंबा पण आपला शिजलेला आहे, आणि आपल्याला ना ह्याच्यामधलं पाणी सगळं अजिबात आटून नाही टाकायचं आहे. कारण का माहिती आहे का, जेव्हा हे तुम्ही हे थंड होणार ना मिश्रण, तेव्हा ते पाणी सगळं तुम्ही आटवलात ना तर अजून घट्ट होणार. तर आता आपल्याला हे मी गॅस बंद करून घेणार आहे. जो आपली ही रेसिपी झालेली आहे, तर एका बाजूला हे बघा, तिसऱ्या बाजूला मी वांग्याची भाजी बनवायला ठेवलेली आहे. ती बघूया, आपली चेक करूया झाली की नाही ती. हे बघा, अजून टाईम लागणार आहे. आता
तिन्ही गॅस चालू आहेत. आता हे शिजेपर्यंत आपण हे पण बंद करून ठेवूया. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आता हे बघू शकतात आंबट तिखट गोड लोणचं आपलं मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आणि कलर पण बघा भारी आला आहे ना. आणि पाणी मी सगळं काढून नाही टाकलं आहे बरं का, नाहीतर ते घट्ट झाल्यावरनं अजून घट्ट होणार. आता आपला मुरंबा बघा. आता तुम्ही विचार कराल की मुरंबा झाला की नाही ते आपल्याला समजणार कसं. तर तुम्ही बघू शकतात जेव्हा आपण साखर आणि हे कैरी मिक्स करून ठेवलेली गॅसवर, तेव्हा त्याचा कलर कसा होता आणि आता बघा बाजूने गोल्डनिश कलर आलेला आहे त्याला. आणि बघा गॅस कमी ठेवल्यामुळे खाली लागलं पण नाही आणि घट्टपणा आला आहे. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल ना तर मुरंबा तुम्ही दरवर्षी बनवता, पण या आंबट गोड लोणच्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम भारी लागते. आणि हे बघा आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. चला तर मग या खायला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.